मध्ये तू एकटाच न रे का? बाकीचं गाव वाहन सुटाय का? अरे नालाय का, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालथं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हंताना टेटसला ठुई. अरे मोराच्या पिसाऱ्यावर किती डोळा सुंदर असला तर त्याचा उपयोग काय? माऊलीच्या वव्या आहे का? मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी वाटली नाही. मी आळणार मी आणि पाणी प्याल तुम्ही, म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल. अजूनही वट सुद्धा हलवला नाही, 3 बाटल्या रिकाम्या केल्या आणि एकही अजून विठ्ठल म्हणेल नाही, आणि माझा जीव चाललाय. असंच रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही. पी आता पटकन घ्या. आपण काय केलंय, काय केलंय काय? तुम्ही बसलेली माणसं मला सांगा. 60 वर्ष वय झालंय. आपण जे 50चे झाले ते जवळजवळ नदीक निघाले, म्हणजे रस्त्याला लागले. काय केलं आपण आयुष्यात सांगा ना मला. पसायदान पाठ नाही, गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. काय पंडित माणूस येतो, आणि त्यानं बी येड्या बाबलीला बोर्ड लावलाय मंडळाचे अध्यक्ष आरतीचे. काय लोक आहेत. सक्का भाऊ गुरु. आता भावाच्या पोरीचे लग्न मोडणारे 3 जण माया पुढे बसले तिथं. आता नावा सगट उभे करीन, नावा सगट. कोण यांच्या नाद लागत तुम्ही? बायका पोरांच्या मित्रांच्या जिंदगीचं वाटोळं करून घ्याल, ध्यानात ठेवा. कोणती बायको तुम्हाला स्वर्गाला नेऊन घालणार आहे? कोणती प्रियशी तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवणार आहे? आणि कोणता मित्र तुम्हाला चांगल्या मार्गाला दाखवणार आहे? कोण नेणार तुम्हाला? अरे यांचं त्यांना जमलं नाही आणि तुम्ही यांच्या नादी लागून जगाल तर आयुष्यात संपाल. ज्यांच्यासाठी तुम्ही कोटीच्या इस्टेटी कमवल्यात त्यांनी तुमच्यावर हात वर केलाय, त्या दिवशी तुम्ही संपले. तुम्ही पोटचा पोरगा बापावर ज्या दिवशी हात वर करायला लागला त्या दिवशी तो बाप संपला. 1.5 दमडीची सून सासऱ्यावर धावते, संपला सासरा त्या दिवशी. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलेल कोण? बोलेल कोण? जो बोलेल त्याची क्लिप पडेल, जो बोलेल त्याची बातमी पडेल, जो बोलेल ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. 40% अजून सप्त कमिटी मधल्या लोकांना कोणत्या बोटानं बुक्का कीर्तन करायला लावा माहित नाही. बोलन कोण? जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस मी, हलक्या हाती. फक्त गुन्हा एकच, काय तुम्ही घेऊन बसले नाही. आपलं पत्रिकेत नाव नाही तर आपण सप्त्यात नाही. माझं नाव गायकात नाही म्हणून मी चाल म्हणत नाही. नावासाठी जगणारी माणसं आहेत आपण. जीवनात विचार करा. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. आता हे सप्त्यांमध्ये जे ज्ञानेश्वरी पारायण करतात ना, यांना लकलाप. ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ते तुमचं तुम्ही पहा. ही सगळी नाटकं आहेत. पारायण करणारे सुद्धा अशी पठ्ठ्यात पोळे खात्यात आणि कडीपत्ता ज्ञानेश्वरी उठवत्यात. असे इथं 4 जण आहे. आणि मग ओवी म्हणतात किंबहुना तुमचे केले, पोळे खाऊन मोकळे झाले. काहीच नाही महाराज. खरंय का खोटंय बोला. हरिपाठ, सप्त्यातला हरिपाठ. हरिपाठ तर करूच नाही यांनी सप्त्यात. 27 अभंग हरिपाठाचे कधी नाचून म्हणायचे नाहीत. पोरं ध्यानात ठेवा सगळे. 27 अभंग हरिपाठाचे कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणायचे नाहीत. 27 अभंग म्हणजे खेळ नाही येतो. 27 अभंग काय ऐकायचे काय का मिनिटात? हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा
स्वतःच्या आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि स्वतःच्या आई वडिलांचा मृत्यू झोप्यात असताना आई वडिलांनी देहांत प्राशित घेतलंय. आणि चिमुरड्या बहिणीला सांभाळ आई सारखा केलाय तेव्हा हरिपाठ तयार झालाय. फुकाट झालाय हरिपाठ, फुकाट. सांगा मला महिला मंडळ, चिमुरड्या मुक्ताईला भांग कोणी पाडला असेल? चिमुरड्या मुक्ताईला अंघोळ कोणी घातली असेल? आणि कधी जर मुक्ताई रडली ना, मुक्ताई जर रडली ना, कुशीत कुणी घेतलं असेल? बोला. रडणारे बाळ तर आईनं कुशीत घेतल्याशिवाय तर शांत होऊ शकत नाही. कुणी आंघोळ घातली असेल मुक्ताईला? कुणी भांग पाडला असेल मुक्ताईचा? कुणी सांगा ना, कोण भांग पाडेल? कुणी जर कधी मुक्ताईला आईची आठवण आली आणि आईनं जर आईची आठवण आली तर मुक्ताई कुणाच्या कुशीत घुसत असेल? 90% महिलांनी नवरात्र केलंय, नवरात्र उपवास. तुम्हाला अजून सुद्धा माहित नाही काल काय होतं? माहिती आहे तुम्हाला? नाही? मग केलं काय तुम्ही? काल मुक्ताबाईचा जन्मदिवस होता आणि ज्या दिवशी घट बसतात तो जन्म मुक्ताबाईचा जन्मदिवस आहे. म्हणून तुमच्या सगळ्या देव्या मुक्ताबाई आहेत. घट बसून झाल्या मोकळ्या, झालं फराळ. हा सोडला रश्याव आता 10 दिवस. याला काय भाकरी नाही घरी आता. हा लिंबू पिळून खांड आणणार, तू बस देवीचा घट बशी. तुम्हाला माहितच नव्हतं मुक्ताबाईचा जन्म आश्विन शुद्ध 1ला आहे. कधी तपास केलाय तुम्ही? तुमचा काय संबंध होतो? माहित होतं तुम्हाला? मग तुम्ही करीत काय होता? मुक्ताबाईचा जन्म म्हणजे तुमचे हे सगळे जे देव आहेत ना, हे कोल्हापूर, माहूरगड, वणी फिनी काय असतील तुमच्या, हे उमरा खालच्या वडा खालच्या सगळ्या, या सगळ्या देव्या म्हणजे मुक्ताबाई आहेत. आणि सगळ्या देव्या म्हणजे पार्वती आहेत. फक्त कोण गाऊन घालते, कोण ओढणी घालते, कोण पंजाबी घालते, नाही तर मूळ त्याचं कापूस आहे. कोण जीन घालते, कोण बरमुडा घालते, कोण लगोट लावून हिंडते, मूळ कापूस आहे. कोण कानात घालतंय, कोण गळ्यात घालतंय, पण मूळ सोनं आहे. तसं जगाचं मूळ आदिशक्ती मुक्ताबाई आहे. कोण तपास करायला मोकळा आहे? कोणला वेळ आहे? वेळ कोणला आहे? काय अजून माहित होतं तुम्हाला? त्याच्या पुढचं तर अजून माहितच नसेल. हेच माहित नाही म्हणलं. हे मुक्ताबाईचा जन्म, देवीचा जन्म एकादशी आहे, आपले घटस्थापना एकादशी आहे. त्याच्या पुढचं तर माहितच नसेल तुम्हाला. बहिणाबाईचा जन्म सुद्धा त्याच दिवशी आहे. अजून 80% वारकऱ्यांनाच माहित नाही माऊलीचा जन्म, कृष्णाचा जन्म एकादशी आहे. हे कृष्ण जन्माचं कीर्तन करणं अंगू कपडे जाऊ. दादाचा जन्म आहे सोमवारी, माऊलीचा जन्म आहे गुरुवारी, काकाचा जन्म आहे रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी. माऊलीचा काकाचा दादाचा जन्म आहे माघ शुद्ध 2, माऊलीचा जन्म आहे श्रावण वद्य 8, काकाचा जन्म आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि मुक्ताबाईचा जन्म आहे अश्विन शुद्ध 1 म्हणजे नवरात्र. यांच्या समाधी ऐका. दादाची समाधी आहे ज्येष्ठ वद्य 12, माऊलीची समाधी आहे कार्तिक वद्य 13, काकाची समाधी आहे मार्गशीर्ष वद्य 13 आणि मुक्ताईची समाधी आहे वैशाख वद्य 10. असे फक्त गंधाचा नाश केला, काहीच केलं नाही. फक्त अंगाला गंध सोळायचा, चाललाय दानका. मी लय धार्मिक, काय नाही झाला झक माराय. अरे भाऊ, शिळीच्या लोंबलेल्या सडानं कधी दूध दिलंय का? मुसाला आलेला तुरा कधी कोणी गायला चारलाय का? भेंडीच्या झाडाचा कोणत्या शेतकऱ्यानं बैलाला खोटा केलाय का? भेंडीच्या झाडाचा खोटा. भेंडी 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 कोणती? कालवनाची भेंडी केला. मग भेंडीच्या झाडाचा खोटा होणार नाही. शिळीच्या गळ्याचं सड लोंबलं तर दूध देणार नाही. काशेत गुशीत चिटकलं तर दूध पिणार नाही. गाळातला बिडू फुलाचा सुगंध घेणार नाही. आणि नपुसक पुरुष किती जरी देखणा असला तर त्याचा उपयोग काय? हाय स्मार्ट बट व्हॉट इज द यूज? तुमचं तर डोकंच बंद झालं.
हे मी बोलत नाही, 16व्या अध्यायातले ओवे आहेत. कोणा लागलं तर उचकून देतो. ज्ञानेश्वरी दाखवून देतो 6च्या 6 ओव्या. का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, का बालकाचे मन, का चोरीचे धावणे. हो भेंडा ओला ना उपयोगा 18व्या अध्यायातली ओवे. काय उपयोग आहे दादा? तसं तुम्ही किती जगली, आतलं सुख नाही, त्यात काय कमावलं तुम्ही? काहीच कमावलं नाही. म्हणून विश्वातला 6वा चमत्कार आहे. तुम्ही अजून तिथंच आहे तुम्ही. माऊलीच्या समाधीला भगवंत रडले, भगवंत रडले. हा विश्वातला चमत्कार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आई नाही, राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, अमृताचा सागर आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपाळीच्या मालिकेतला 2 नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात. तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. नांगाट म्हणजे परत नाही घाट घेतली तरी चालेल, ही शेवटची समजायची वाटलं तर. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून द्यायचं नाही, यायचंच नाही, लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला शपल जोड पाहायचा आणि घरी आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही मौतीला आल्यावानी बसायचं, यायचं नाही कीर्तनाला. कीर्तनाला 2री सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कळत, नाही तर काहीच कळत. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका जर अभंगात असली, जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज कुणालाही, कुणीली, इन अँड एव्हरीबडी, कुणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय सबब. बरं तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो, हे तुला कोण सांगितलं? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहेत का? पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे. फेटा बांधल्यावर जी ताकद येईन ती पांडुरंगाची आहे.
बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? कोण आहे तू? तू बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे. कोण तू? कोण आहे तू? अय कोण तू? कोण आहे तुम्ही? अरे आपण सगळी ईश्वराची लेकरं आहेत. अक्कल नसल्यामुळे ह्याला पड्यात पडलो. आणि कीर्तनाला सुरुवात आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. आज घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे, भोपाळीच्या मालिकेतला आहे. आणि पाया पडून सांगतो, हरिपाठ आणि काकडा हा जिवंत मोक्ष आहे. आणि ज्याने हरिपाठ आणि काकडा क्लिअर केला त्याने जीवनात दुसरं काहीच करायचं नाही. काहीच करायचं. एक कथा नको आणि कादंबऱ्या नको. हरिपाठ आणि काकडा ज्यानं क्लिअर केला. आता बरेच लोक म्हणतात त्याचा हरिपाठ पाठ आहे. अरे हरिपाठाची एक ओळ कळायला एक जन्म लागतो. मी 14 महिन्यापासून हरिपाठ आणि काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तन करीत नाही. बंद करून टाकले. दिवसभर 3 करतो, आता हे 3रं आहे. सकाळपासून जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट एवढं आहे का? ते पोट मोठं नाही आहे, शरीर सुंदर आहे तोपर्यंतच परमार्थ आहे. एकदा तुमच्या शरीराला कात्री लागली ना, संपले तुम्ही जगातून. हे जेवढं सुंदर आहे ना तोपर्यंत भजन करून घ्या. आणि ही शेवटची संधी आहे. पुन्हा पुढच्या वर्षाच्या नवरात्राला आपण असू याची काय गॅरंटी? नदीकडे निघालोय आपण आता. हे सप्ताह, गायक, वादक, सिस्टीम, इनेकरी, चोपदार हे पाहण्याचं भाग्य आयुष्यात एकदाच आहे. एकदा हे गेल्यावर काय लोकांना काय घेणं? इंद्रिकेचं वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं? लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपले सोडून देणार. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 जात पहिले लोक काल तारीख घेतात. लोकांनी हवा जायला लागलो, फट बोलायला लागलं. मग रात गई बात गई. लोकांना काय घेणं? काही लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात. तुझ्या इतका नालायक माणूस अजून जन्माला आला नाही. लोक बापाला उचलून आपटी ते तुझ्या काला प्रेम करतात. लोकांना काय घेणं? हे वाक्य काल खरेत आज खरेत. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम करू शकत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार. प्रेम काय करणार? आणि तुला काय कळतं प्रेमातलं? फुल आहे गुलाब का? गुलाबाचं फुल देतच ना जाऊ का पोरांनो? गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ तुम्ही. प्रेम करणारे पोरं पोरे हे लफडे पोरं करते. प्रेम गुलाब वापरू नका. ते गुलाबाचं फुल लय बारीक. सूर्य फुल वापरा. काय प्रेम करतो काय काय करतो? महाराज कुत्र्यावर बसताना फोटो आहेत, बोकड्यावर बसताना फोटो आहेत. अरे माणसं आहेत आपण. ते मोबाईल उचकू वाटत नाही. फक्त अंडरपॅन्ट याची, कपडे दुसऱ्याची. आता मी सावळा आहे का काळा आहे रे पोरांनो? मला काळा म्हणलं आपलं भांडण होईल. मला मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, बरोबर आहे. काळा म्हणणे आपली मारामारी होईल. मला राग येईन बरं का. आता मी सावळा आहे. सावळा आहे ना, फोटोत कसा आहे? गोरा. त्या पहा, इथं सावळा आहे तिथं गोरा आहे. मग हाच घोटाळा झालाय. हे सगळे कबरे बांडे पोर असेच फोटो काढते. त्या कुत्र्यावर बस, बोकड्यावर बस, शिळीवर बस. आणि ते फोटो काढायचे वड्याला. गाढवावर तंगड टाक, कुत्र्यावर तंगड टाक. आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे. आणि 80% पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत. आणि त्या पागल आकलीचा पत्ता नाही. याकडे शिंगरू आवडलं का? हाय हाय हाय. यश आय हाय. ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. म्हणजे काय रे? गेली पळवून. करेक्ट. अशी बुद्धिमान प्रजा निर्माण झाली पाहिजे. वाट लागून टाकली महाराज. आणि आमच्या बोलण्याचा राग येतो.
काय घेऊन राहिले? ए संपलं काय जगात? कोण बायको? कोण बायको? आता समजा मी मेलो समजा, मरणार नाही लगेच, मेलो, माय बायको रडणार म्हणजे मनापासून नाही, तिला जेवढे नाटक करता येतील तेवढे करणार. बांगड्या फोडील, थोबाड झोडील, लुगडं फाडील, डोळे पांढरे करील, काय बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार. मेलोय मी आणि पाणी पिती ती, काय बोलायचं? मी उताना पडलोय मरून आणि बाया तिला वारं घालतात. ही सगळी नाटकं आहेत. हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला कधी खरंच वाटणार नाही. ज्ञानेश्वरी गाथा जो माणूस नित्यनेमानं वाचतो ना, तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही. ही पागल माणसाची काम आहे. मग 2-4 बायाने तिला धरणार, ती रडणार, बांगड्या फाडणार, थोबाड झोडणार, लुगडं फाडणार. मग माझ्या भाऊबंधांना आनंद होणार. मी गेलो ना, मग माझे भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याची बायको म्हणते घाई नका जाऊ, पाहुणे येता बराच टाइम होईल, 2-4 घास म्हणणारे माया पुढत बसली. जेवला आणि मग मला मग माय अंत्यवी तिला आले, हे नीट बस. हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो 1.5 महिना मला आंघोळ नव्हती. गुचिडं झालं माझ्या अंगाला, गुचिड्या. पण मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं मला आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा, मी मोकळात बसलो झालो. मग आंघोळ घालणार, मग महापर्या मला नवे कपडे घालणार, मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार, कपाळाला ठोकळा शिटकावणार. मग माझं पोरगं मडकं हातात धरणार, बाबा माझ्या मागे या, तुम्हाला काय रस्ता माहीत नाही, इकडे तिकडे जाल या. मग माय बायको रडायचं बंद करणार. 2-3 बाया तिला धरून चालणार आणि मग ती पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लई रांगड होत ग, लई रांगड. मग मला सरना उठणार. मग माझ्या उराव थापल्या नाही, मोठाली रांडक माया उराव उठणार. लाकडं कोणती माहितीये का माया उराव? जी फोडणाऱ्याला फुटत नव्हती. ती वंडके माया बोकांडी ठेवणार. मग ठेवणारे भाऊबंद आनंदात ना, इथं ठेव, इथं जळत नाही लवकर, एक इथं ठेव ठुलं. आणि मग मला पेटवणार. मी काय पेटानं, मग टायर वापरणार. टायरनं थोडा धूर निघाला पण जळालो नाही, मग मीठ फेकणार. मग मिठानं जळालं, मग तूप आणणार. पोळीला तूप नव्हतं रे, मला पोळीला तूप नव्हतं. पोळ्याच्या दिवशी बायकोनं पोळी केली तर चमचा पोळीला पुसला, पण तूप नाही दिलं रे. आणि हे भाऊबंद नालायक, पिशा फोडू द्या, फेक फेक, टाक अजून टाक. नालायक सुरीनं नव्हते फोडीत रे. मग मी पेटलो, आगली आग मला. आले घरी सगळे. मग भाऊबंद आले भाकरी घेऊन. कडू घास काढायचा ना, मी गेलो ना. इतके नालायक भाऊबंद, 1 दिवस 2 भाकरी घेऊन आले आणि 10 दिवस माझ्या घरी जेवाय आले. अरे माझ्या घरी का सप्ताह बसलाय का? नालायक हो, तुम्हाला काय लाजा बिजा वाटत आहे का नाही? काही थोपाडवा शिटन चालले जेवायला आमच्या घरी. भाकरी आणल्या 1 दिवस म्हणजे मा बापही गेला, 1.5 पोतं बाजरीही गेली. अरे उलट तुम्ही म्हणायचं बा, ही तुम्हाला 25 किलो साखर राहू द्या, 5 किलो पावडर राहू द्या. एखादा ते नालायक 1च दिवस भाकरी घेऊन आले, 10 दिवस आमच्या घरी जेवायला. येळभर त्यांची कामं करायची आणि जेवाय आमच्या घरी. बरं आल्यावर झक मारायची, गप्प बसायचं. आवडलं नाही, कान फाड फोडेल, पळ घरी. कशाला ते कोणी आणले त्या पद्धती?
आता आपल्याकडे पद्धत आली, ज्या घरात माणूस मिळाला ना त्या घरात अख्या गावात जेवायला जायचं संध्याकाळी. मरलं नाही एखादं गरीबाचं घर. तुम्ही दिवस काढायला गेले, तुम्हाला काय म्हातारा गेला म्हातारी गेली त्यात काय गेलं तुम्हाला? बरं खरंच सांगा, तुम्ही म्हाताऱ्या म्हणून जेवायला जाता? अरे ही लबाड जनता आहे, यांच्या काय नादी लागत आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, सून नांदू शकत नाही, तिला विरहिणी म्हणतात. कोणला कारभार? प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड? तुला आहे का गर्लफ्रेंड? हा, मग प्रयत्न चालू आहे. बरं ए ए आपले दिवस बोगस गेले रे. ए मनापासून मग आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या पोरी. ए बरे, तुम्हाला जर पोरीनो एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, त्यांच्या बाजूने मी आहे. पोरं धोका देत नाही, कधीच देणार नाही पोरं धोका. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर पाहिजे ना. काहींना मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोन्ही नवरदेवांची रोडला गाठ पडली, हान मारा माऱ्या. तिसरा आला म्हणलं इथं माझ्याशी जमलंय काल, हाणून मारा माऱ्या. पोरीनो तुम्हाला जर धोका बसत नाही, बसलाच तर सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? कोणाला सांगणार? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही, मैत्रिणीला. करेक्ट, असा सखोल अभ्यास पाहिजे. वयात आल्यावर पोरीनी, पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. आता नाही येतो नियम. आता मुलीनं ज्या शिंगराला प्रपोज केलं ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं, त्याला पर्याय नाही. आपण फक्त लॉन्सला तोरा काढायचा. या नालायका हो, गुलाबजांबू खांचा, लग्न 9वीलाच जमेले. याला काय मजा आहे? आणि पुरींचं वैशिष्ट्य आहे, कोणती मुलगी घ्या इन द वर्ल्ड, जगातली कोणती पोरगी प्रेम करताना कधीच विद्वान मुलाच्या नादी लागणार नाही, कधीच नाही. पोरगी हुशार पोरावर प्रेमच करणार नाही कधी. केंद्रात पहिला येणारा, बोर्डात पहिला येणारा, PI परीक्षा दिलेला, API परीक्षा दिलेला, MPSC दिलेला, अशा हुशार पोराच्या पोर नादीच लागणार नाही कधी. नाही, पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार, म्हणजे एकदम भंगरी, ही रिवारच्या मोटरी चोरीतो, मोटरसायकलची पार्टच खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नटबाद घेत. आणि जेवढ्या पोरी पळून गेल्या त्या सगळ्या पोरी आयुष्यात बरबाद झाल्या. कधीच पोरगी पळून गेलेली पोरगी कशी यशस्वी होऊ शकत नाही, कधीच नाही. बापाचं हृदय तोडलंय तिने, आईचं हृदय तोडलंय, आईच्या हृदयाला जखम करून गेली, बापाच्या हृदयाला जखम करून गेली. ती समाधानी राहील पैसा बिसा म्हणून, पण ती सुखी कधी होऊ शकत नाही. आणि तिचं आयुष्य शेवट कधी चांगलं जाऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. अशी एखादी पोरगी असेल कीर्तनात तर तिनं मला सांगावा की मी पळून येऊन सुखी आहे, फक्त सांगावं तिने. पळून आलेले 2-3 जणी आहेत, दाखवा. पोरगी शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर कानबाड फोडेल, उद्या लवकर ये एवढं म्हणा. नीट वाग, तुझा बाप सोपा नाही आहे एवढं म्हणा. पोरगा म्हणला मला शहरीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घ्यायचा नाही. मला बोलणे बसतील, तुला मार खावा लागेल एवढं म्हणा. आणि पोरगा बाहेर गेल्यावर नवऱ्याला सांगा पाठवू नका त्याला, त्याचे मित्र नालायक आहेत. तुम्ही पोरांशी पोरींची फाजील लाड केल्यामुळं वाईट वाटेल तुम्हाला माझ्या बोलण्याचं, पण तुमचा भाऊ म्हणून सांगतो, तुम्ही कुटुंबाशी वाट लावून टाकली महाराज, वाट. तुम्ही कधीच या माणसाच्या किमती दिल्या नाहीत, तुम्ही कुटुंबामध्ये विचार केला नाही,
बापाचा जर थाक मुलीला असता, तुम्हाला माहित नाही म्हणलं आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही ना, तो बाप पोरगी पळून गेल्यावर रडला. पहाडासारखा बाप आहे, पहाडासारखा. वाईला ए बरे तिथे गप करे ते फटकटून ए वाईला निघला ना, त्याला एक पोत बाजरीने एक म्हातारा बैल आणता. अरे त्यानं कष्ट करून संसार उभा केला, पण कुणा पुढं माफी मागून जगला नाही. पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि तोच बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या, देव माझी मुलगी सापडून. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी मुलगी सापडून देतो. बाप म्हणतो मी इस्टेटीचं वाटोळं करेल, पण माझी मुलगी दुःखी होऊ देणार नाही. पोरगी पोलिसासमोर बापाला पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. संपला बाप, संपला. आतापर्यंत रात्रंदिवस केलेल्या कष्टाच्या पाण्यात पालथं पडलं. बोला तुमचं काय मत आहे? संपले तुम्ही त्या दिवशी. पोरगी पोलिसाला सांगते बाप माझा दुश्मन आहे, माझ्या प्रियकराला धोका आहे. संपला बाप त्या दिवशी. आणि याला सगळ्याला जबाबदार तुम्ही आहेत, सगळ्याला. पोरगी प्रेमात पडली तुम्हाला माहित आहे, पोरगी पळून गेली तुम्हाला माहित आहे, पळून जाणार आहे यही माहित आहे, कधी पळून जाणार आहे यही माहित आहे, पळून कुठं जाणार आहे यही तुम्हाला माहित आहे, आणि पोरगा दारू पितोय हेही तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही कायम पोरांची बाजू घेतल्यामुळं तुम्ही आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली. तुमचं काय मत आहे? तुम्ही आता माझ्या पुढे कबूल होणार नाही तो भाग वेगळा, पण आज घरी गेल्या गेल्या झोपू नका. एक 10 मिनिटं मी तुम्हाला काय बोललो तुमचा भाऊ म्हणून आठवा. तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगेल याला जबाबदार आपण आहे. आता नाही सांगणार तुम्ही, आता नाही सांगणार. आता तुम्ही माझ्या पुढे कबूलच होणार नाही. तुम्ही उलट्या म्हणणार हा काही बोलतो, काही बोलतो. पण एक 10 मिनिटं झोपू नका घरी गेल्यावर, आणि पडल्या पडल्या चिंतन करा. आयुष्यामध्ये ही गोष्ट तुम्ही केली का नाही मला सांगा. मन साक्ष देईल तुम्हाला. तुमची पोरगी तुमची पोरगी प्रेमात पडली तरी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आयुष्यात पोरांचे लाड केल्याचे परिणाम तुम्हाला माहीत नाही झाले. महिला म्हणलं माहीत नाही झाले. तुम्हाला बापांवर कर्ज आहे, पोरांवर कर्ज नाही आहे. बापांवर कर्ज आहे नाहीये, पोरांवर कर्ज आहे. आज कर्ज बाजारी पोर आहेत. बोला खरं आहे का खोटं आहे? पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. आज बापांपेक्षा कर्ज पोरांवर जास्त आहे. बोलेल कोण? तुम्ही बोलू देत नाहीत. गोष्ट खरी आहे का खोटे? बोला. आज त्याचा परिणाम रोज कीर्तनात सांगतोय मी. बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला, संपला जीवनातला विषय. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. करा माझ्या पुढे 100 पोरं उभे इथं, तुम्हाला 93 पोरं इथं दारू देता की तुम्ही आत्ता. बोलेल कोण? बोलला त्याचा अंत्यविधी. दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलाय, भ्रष्टाचारचा शब्दच काढायचा नाही. काढला क्लिप, काढली बात, खोटाच उपटायचा त्याचा. तो परत दिसलाच नाही पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? बोला. आज बापानं खाल्ला दिला पोराला. काय आयुष्यामध्ये केलं आपण? 2 मिनिटं चिंतन करा. पाण्याची बाटली विकत नाही घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाववर दिवस काढणारी माणसं आहेत आपण. आणि येईन त्या प्रसंगाला तोंड देणारी माणसं आहेत. आणि गुजीरवाणी मुलं मोठी करायची, आणि त्या मुलाच्या बापाला अंत्यविधीला बापानं जायचं. कोणता न्याय? आज आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय चूक आहे आईची? 3 रंगाचं लुगडं नेसली ही तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिनं मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली. अरे धार पाऊस चालला, घर गळायला लागलं, तर तिनं घरातले भांडे खाली ठुले आणि मुलगा मांडीवर घेऊन अख्खी रात्र काढली. कानातलं मोडायचं तर कानातलं निघालं, ते तिनं आरशापुढं कान केला आणि आरशापुढं उभं राहून कानातलं काढलं. आणि तीच आई आज मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय जीवन बनवलंय तुम्ही? ह्या गोष्टी खऱ्या का खोट्या आहे मला सांगा. आणि आईच्या देखत जर स्वतःचा मुलगा पेटत असेल, संपली आई त्या दिवशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांच्या, याला 4च गोष्टी जबाबदार आहे. दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापांनी केलेले लाड, याच्यामुळे पिढी संपली.
आपण मेल्यानंतर ही देवळं पाडून टाकतील, हे लोक बांधणार होणार नाही. आपण गेलो मागची पिढी देवळं का आहे पुढं. आता एकाला करतील हरिपाठ. हरिपाठ ये काय करतो. हसण्यावारी नेऊ नका या गोष्टी. शेमीला आहे का मराठीला आहे? हा, मराठीला आहे. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. हसू नका बाकीचे. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे जे 3 नियम आहे त्याचं नाव काय? केपलर. 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. हा नियम कोणाचा आहे? प्रकरण नंबर 2 मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आपलं प्रकरण नंबर 3 मूलद्रव्यांचे वर्गीकरण. कोण? रॉंग. न्यूटन. न्यूलँडचा नियम आहे हा. 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता हा न्यूलँडचा नियम आहे. 3 मूलद्रव्य मांडली असता डोबेरायनरचा नियम आहे. आणि मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्या अणुअंकाचे फल आहे. हा मेंडेलिव्हचा नियम आहे. 9वीला कोण येतं? शिमी का मराठी? शेमीला आहे का? Action and reactions are equal but the direction is opposite, it is called. Action and reactions are equal. 9वीला पोरींमध्ये कोण आहे? Action and reactions are equal but the direction is opposite, it is called. No, it is called Newton's third law of motion. Chapter number 1, paper number 1. हां, ते शेजारचं कितीला आहे? 7वी. शिमी का मराठी? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस.